हजारो डॉक्टर देशव्यापी संपात सहभागी झालेले आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयावर रॅली काढत डॉक्टरांकडून निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे। कोलकात्यातील घटनेच्या निषेधार्थ डॉक्टर रस्त्यावर उतरलेले आहेत। कोलकात्यातील पीडितेला न्याय देण्याची डॉक्टरांची मागणी आहे। 9 ऑगस्टला जे कृत्य घडलं, तिचा इतका ब्रुटली रेप करून तिचा हत्या केली, तिच्यासाठी जस्टिस आहे। आतापर्यंत काही तिचा न्याय मिळाला नाही आहे। प्लस आम्हाला सेंट्रल हेल्थ केअर प्रोटेक्शन ॲक्ट लवकरात लवकर डॉक्टरांसाठी लागू व्हावे, ह्याच्यासाठी ही रॅली आहे। प्लस ही जनजागृतीसाठी रॅली आहे की लोकांना कळू दे की जे डॉक्टर्स आम्ही जे काम बंद आंदोलन करतो आहे ते कशासाठी करत आहे। तर आमची ही जो काम बंद आंदोलन आहे, जोपर्यंत तिला जस्टिस मिळत नाही, प्लस जे सेंट्रल हेल्थ केअर प्रोटेक्शन आहे ती मिळत नाही, तोपर्यंत आमची ही काम बंद आंदोलन चालू राहील। दरम्यान या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। कोलकाता इथं डॉक्टर महिलेवर अत्याचार करून तिचा निर्गुण खून केल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरातील सर्व डॉक्टरांनी आज बंद पुकारलेला आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयावरती विराट असा मोर्चा काढलेला आहे। आपण ही दृश्य पाहतो, ही कोल्हापुरातली आहेत आणि कोल्हापुरातील जवळपास 1000 पेक्षा अधिक डॉक्टरांनी आपला व्यवसाय बंद ठेवलेला आहे। आणखीन कोलकाता इथं घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी करण्यात येते आहे। शिवाय काही बोलके फलक देखील त्यांच्या हातात आहे। सुरक्षा नाही, काम नाही, नराधमाला शिक्षा झालीच पाहिजे, जस्टिस द्या, अशा पद्धतीच्या या ज्या घोषणा आहेत त्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। मोठ्या संख्येने डॉक्टर आहेत ते या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। काही महाडच्या संस्था आहेत, अखिल भारतीय आयुर्वेदिक महासंमेलनाच्या संस्था या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे या सगळ्या सुरक्षिततेचा डॉक्टरांचा जो प्रश्न आहे तो कुठेतरी आता अनुत्तरित झालेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती हे सगळे डॉक्टर या ठिकाणी आलेत। आपण काही डॉक्टरांना विचारूया, आज तुम्ही या ठिकाणी सर घोषणाबाजी करताय, काय नेमकी तुमच्या सुरक्षेला तडा गेलाय? जी डॉक्टर मुलीला बलात्कार करून मर्डर खून केला गेला, त्याच्यावरती सुरक्षा काहीच नव्हती। हा एक तर कायदा होणे जरुरी आहे आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या डॉक्टरांना जे आरोग्याची काळजी घेतात, समाजाची काळजी घेतात, त्यांची सुरक्षा करणे ही सरकारची खूप मोठी जबाबदारी आणि गरज आहे। यासाठीच हे आजचं आंदोलन चालू आहे। सेफ्टी पाहिजे, लेडीजसाठी सुरक्षा पाहिजे, सुरक्षा द्यावी अशी मागणी जी आहे ती हे सगळे डॉक्टर्स आहेत ते रस्त्यावरती उतरून करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।